हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड बघूया आपला आजचा काय आहे, तो आहे रिइन्कार्नेशन. रिइन्कार्नेशन म्हणजे काय होते, अ रीबर्थ ऑफ अ मेंटल कॅपॅसिटी सच ॲज अ सोल इन अ फिजिकल लाईफ फॉर्म सच ॲज अ बॉडी. ओके, म्हणजेच काय होते, रिबर्थ म्हणजे काय होते तर पुनर्जन्म. ओके, रिबर्थ म्हणजे काय होते, पुनर्जन्म होणे किंवा नवीन अवतार होणे, त्याला काय म्हणत असते, रिइन्कार्नेशन. तर रिइन्कार्नेशन म्हणजे होते पुनर्जन्म किंवा अवतार. ओके, रिबर्थ म्हणजे लक्षात ठेवा, रिबर्थ म्हणजे होते पुनर्जन्म आणि त्यालाच रिकार्नेशन असं म्हणतात. ते तर एकतर मेंटल कॅपॅसिटीने होऊ शकते, जसं की सोलने होऊ शकते, सोल म्हणजे आपलं जे आत्मा असतो त्याने होऊ शकते, किंवा फिजिकल लाईफ फॉर्म मध्ये पण होऊ शकते रिइन्कार्नेशन. त्याला काय म्हटलं जाते, पुनर्जन्म किंवा अवतार. ओके, जसं काही काही केसेस झाल्या आता की कुठे कुठे कोणाकोणाला असं असते, त्याला आधीच्या जन्मातलं आठवत असते की माझं तिथे घर होतं, माझं तिथे दुकान होतं. अशा खूप काही केसेस आहे, तर त्या रिइन्कार्नेशनच्या केसेस असतात, म्हणजेच ते पुनर्जन्माच्या केसेस असतात. तर सिनोनिम काय आहे रिइन्कार्नेशनचे, रिसुरेशन, रिव्हायटलायझेशन, रेज्युव्हिनेशन, रिनॅसेन्स आणि रिव्हिविफिकेशन. तर हे आहेत रिइन्कार्नेशनचे सिनोनिम्स. जास्तीत जास्त इझीच आहे, जसं रिइन्कार्नेशन आहे तशा सेम टाईपचे आहे रिसुरेशन, रिव्हायटलायझेशन, रिज्युव्हिनेशन, रिनॅसेन्स आणि रिव्हिविफिकेशन. हे एकदा तुम्ही वाचून घेतले तरी तुम्हाला लक्षात राहील. अँटोनिम काय आहे, डिजेनरेशन, डिस्ट्रक्शन आणि डिसअपिअरन्स. हे आहेत अँटोनिम्स रिइन्कार्नेशनचे. नेक्स्ट वर्ड बघूया आपण. नेक्स्ट आहे स्कॅटर शॉट. स्कॅटर शॉटचा काय अर्थ आहे तर कव्हरिंग अ बोर्ड रेंज इन अ रँडम अँड अनसिस्टमॅटिक वे. म्हणजेच तुम्हाला इझी इंग्लिश मध्ये सांगून देते तुम्हाला काय होते स्कॅटर शॉट म्हणजे, इन्व्हॉल्विंग a lot of things or people in a way that has no organized plan. म्हणजेच एवढ्या साऱ्या थिंग्स मध्ये इन्व्हॉल्व होणे आणि खूप काही करणे, पण त्याचं काही ऑर्गनायझेशन नसणे, त्याचं काही प्लॅन नसणे, त्याला काय म्हटलं जाते, स्कॅटर शॉट. म्हणजे जसं आता आपण अभ्यास करायला बसलो आहे आणि आपण खूप साऱ्या बुक्स घेऊन बसलो आहे, असं नाही की एकाच दिवशी एकाच सब्जेक्टचा अभ्यास करत आहे. आपण सगळ्याच सब्जेक्टच्या बुक्स घेऊन बसलो आहे आणि सगळ्याच सब्जेक्टचा थोडा थोडा अभ्यास करत आहे. म्हणजेच तुम्ही त्या सगळ्या थिंग्स मध्ये आहे, पण एक तुम्ही मॅनेज नाही केलेला आहे, त्याला प्लॅन नाही केलेला आहे, अनऑर्गनाइज्ड आहे ते. त्याला काय म्हटलं जाते, स्कॅटर शॉट. म्हणजे तुम्ही अनफोकस्ड आहे, तिथे फोकस नाही आहे एकाच सब्जेक्टवर. तर काय होते अनस्कॅटर शॉटचं सिनोनिम काय आहे, अनसिलेक्टिव्ह, अनकन्सिडर्ड, डिस्युटरी, स्लॅप डॅश, अनफोकस्ड, विम्सिकल आणि चेंजेबल. हे आहेत स्कॅटर शॉटचे सिनोनिम. अँटोनिम्स काय आहे तर सिलेक्टिव्ह, सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास करणे, प्लॅन करून अभ्यास करणे, ऑर्गनायझेशनने अभ्यास करणे, एखादा चांगला प्लॅन टाइम टेबल बनवणे आणि अभ्यास करणे, म्हणजे सिस्टमॅटिकली अभ्यास करणे, त्याला काय म्हणू आपण, त्याचं अपोजिट होईल ते स्कॅटर शॉटचं. डेलिबरेट आणि मेथॉडिकल हे आहेत अँटोनिम्स कशाचे, स्कॅटर शॉटचे. नेक्स्ट आहे एनुन्सिएशन. एनुन्सिएशन म्हणजे काय होते, द स्टाईल ऑफ एनुन्सिएशन और आर्टिकुलेशन इज स्पीकिंग और सिंगिंग टू डिक्लेअर लाऊडली, ओपनली और पब्लिकली. म्हणजेच घोषणा करणे किंवा घोषणा करण्याची जी कृती असते त्याला काय म्हणतो आपण, एनुन्सिएशन. तर घोषणा करण्याची कृती किंवा पद्धत जी असते त्याला आपण काय म्हणतो, एनुन्सिएशन. सिनोनिम आहे डिक्लेअर करणे म्हणजेच घोषणा करणे होते, प्रोक्लेम, स्टेट, प्रमुलगेट आणि अनाउन्समेंट, ॲसरेशन. हे आहेत सिनोनिम कशाचे,
एनुन्सिएशनचे. अँटोनिम आहे सायलेन्स, स्टँडर्ड, डिनायल, कन्सिलमेंट आणि वॅगनेस. हे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट आहे इनॉग्रेटेड. इनॉग्रेटेड तुम्हाला माहितीच आहे, इनॉग्रेशन पण तुम्हाला माहिती आहे आणि इनॉग्रेट पण माहिती आहे, तरी मी तुम्हाला आणखी एकदा सांगून देते. इनॉग्रेशन म्हणजे काय होते? इनॉग्रेटेड म्हणजे टू फॉर्मली बिगिन ऑर इंट्रोड्यूस, म्हणजेच फॉर्मली त्याला इंट्रोड्यूस करणे, कमेंट्स करणे म्हणजे स्टार्ट करणे, त्याला आपण काय म्हणू? इनॉग्रेशन करणे, इस्टॅब्लिश करणे. तर उद्घाटन करणे असा अर्थ होतो याचा मराठीमध्ये. उद्घाटन करणे किंवा अभिषेक करणे, स्टार्ट करणे म्हणू शकतो आपण. एखादी कोणती कंपनी स्टार्ट केलेली आहे, एखादं तुम्ही दुकानाचं इनॉग्रेशन करत आहे, म्हणजे त्या दिवशीपासून तुम्ही स्टार्ट करत आहे तिथे सेल करायला. सो इनॉग्रेशन म्हणजे होते स्टार्ट करणे. इंट्रोड्यूस समथिंग ऑफन विथ अ सेरेमनी, एका सेरेमनी थ्रू त्याला तुम्ही स्टार्ट करणे. त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघून घेऊया. सिनोनिम्स काय आहेत? इनिशिएटेड, कमेन्स्ड, लॉन्च्ड, इन्स्टिट्यूटेड आणि इस्टॅब्लिश्ड, हे आहेत सिनोनिम इनॉग्रेटेडचे. आणि अँटोनिम आहे एंडेड, कन्क्लुडेड, टर्मिनेटेड, सीज्ड, हे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे आपला तो आहे वन हू रन्स अवे फ्रॉम जस्टिस, म्हणजेच न्यायापासून जो पळून जाणारा जो असतो त्याला वन वर्ड मध्ये काय म्हटलं जाते? फुगिटिव्ह. फुगिटिव्ह म्हणजे काय? तर न्यायापासून पळून जो जातो त्याला फुगेटिव्ह असं म्हणतात. म्हणजेच काय? एकतर फरार होतो तो, फरारी असं म्हणतात, किंवा पळून गेलेला मनुष्य, किंवा आपण त्याला पळकुटा असं सुद्धा म्हणत असतो. सो फुगेटिव्ह म्हणजे होते एकतर पळकुटा, पळून गेलेला मनुष्य किंवा फरार. नेक्स्ट आहे वन हू बिलीव्स इन फेट, जो फेट मध्ये बिलीव्ह करतो, विश्वास ठेवतो, त्याला काय म्हटलं जाते वन वर्ड मध्ये? फेटलिस्ट. तर फेट म्हणजे काय? तर जो की दैववादी आहे किंवा जो कशावर विश्वास ठेवतो? नशिबावर जास्त विश्वास ठेवतो, त्याला आपण फेटलिस्ट असं म्हणू शकतो. जो एकतर दैववादी आहे किंवा जो नशिबावर विश्वास ठेवतो, विश्वास करतो, त्याला फेटलिस्ट असं म्हटलं जाते. ओके. नेक्स्ट बघूया करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे एडिटोरियल. एडिटोरियल ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे एडिटोरियलची, EDITORIAL. एडिटोरियल. एडिटोरियल म्हणजे काय होते? संपादकीय, संपादकीय. ओके. नेक्स्ट आहे आपला वर्ड अरेंजमेंट. अरेंजमेंट ही ऑप्शन डी करेक्ट स्पेलिंग आहे अरेंजमेंटची, ARRANGEMENT. अरेंजमेंट म्हणजे काय होते? तर व्यवस्था करणे, तयारी करणे, व्यवस्था करणे, योजना बनवणे किंवा तयारी करणे, याला आपण काय म्हणतो? अरेंजमेंट. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ड्रॅग युअर फीट. ड्रॅग युअर फीट म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, मीनिंग काय आहे? इफ समवन इज ड्रॅगिंग देअर फीट, they are taking too long to do or finish something, usually because they don't want to do it. म्हणजेच एकतर हळूहळू काम करत आहे किंवा त्याला ते काम करायचंच नाही आहे म्हणून त्याने त्या कामाची सुरुवातच केली नाही आहे, असा ड्रॅग युअर फीटचा अर्थ होतो मराठीमध्ये. ओके. तुम्हाला लिहून देते मी, त्याच्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात राहील. तर ड्रॅग युअर फीट म्हणजे काय होते? एखादे काम हळूहळू करणे किंवा ते करायचे नसल्यामुळे सुरू न करणे म्हणजे काय होते? ड्रॅग युअर फीट. नेक्स्ट आहे ड्रॉ अ ब्लँक. ड्रॉ अ ब्लँकचा काय अर्थ आहे?
इफ यू ट्राय टू फाइंड समथिंग आउट अँड ड्रॉ अ ब्लँक यू डोंट गेट एनी युजफुल इन्फॉर्मेशन. म्हणजेच काय, एखाद्या वेळेस आता समजा आपण एक्झाममध्ये बसलो आहे, आपल्याला तो क्वेश्चन माहिती आहे, पण आपण काय होऊन जातो, ब्लँक होऊन जातो, तेव्हा आपल्याला विसर पडून जाते एकदम. तर ड्रॉ अ ब्लँक म्हणजे होते विसर पडणे, विसरून जाणे, काही न आठवणे, त्याला असं म्हटलं जाते मराठीमध्ये ड्रॉ अ ब्लँकला. तर ड्रॉ ब्लँकचा अर्थ काय आहे, काहीतरी आठवत नाही किंवा सापडत नाही असा सुद्धा अर्थ होतो, किंवा विसर पडणे असा सुद्धा अर्थ होतो, आणि विसरणे हे सुद्धा म्हटलं जाते मराठीमध्ये कशाला, ड्रॉ अ ब्लँकला. तर हे आहेत आपले आजचे इडियम्स अँड फ्रेजेस. आपण अरेंजमेंट बघितलेला आहे, अरेंजमेंट आणि एडिटोरियल करेक्टली स्पेलिंग मध्ये बघितलेलं आहे, त्यांचं स्पेलिंग बघितलेलं आहे करेक्ट. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फुगेटिव्ह बघितलेला आहे. फुगेटिव्ह म्हणजे होते जो न्यायापासून पळून जातो त्याला फुगेटिव्ह असं म्हणतात. फॅटलिस्ट म्हणजे जो दैववादी असतो किंवा जो नशिबावर विश्वास करतो त्याला फॅटलिस्ट असं म्हणतात. नेक्स्ट रिइन्कार्नेशन म्हणजे होते एकतर पुनर्जन्म किंवा नवीन अवतार जो असतो त्याला रिइन्कार्नेशन असं म्हटलं जाते. स्कॅटरशॉट म्हणजे जो की खूप साऱ्या थिंग्स मध्ये इन्व्हॉल्व आहे आणि अनमॅनेज्ड आहे, तो त्याने मॅनेज केलेला नाही आहे किंवा ऑर्गनाइज केलेलं नाही आहे, ते वर्क अनसिस्टमॅटिक वे मध्ये तो करत आहे, अनफोकस्ड आहे, त्याला स्कॅटरशॉट असं म्हणू. एन्युन्सिएशन म्हणजे होते घोषणा करणे किंवा घोषणा करण्याची कृती किंवा पद्धत जे असते त्याला एन्युन्सिएशन असं म्हटलं जाते. आणि लास्ट इनॉग्रेटेड आपण बघितलेलं आहे. इनॉग्रेटेड म्हणजे होते एकतर उद्घाटन करणे, काहीतरी स्टार्ट करणे एका सेरेमनी थ्रू किंवा अभिषेक करणे असा इनॉग्रेटेडचा अर्थ होतो. सो याचे आणखी तुम्ही एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचून घ्या, मराठीमध्ये मीनिंग वाचून घ्या, आणि हे तुम्ही सगळं नोट डाऊन करत चला. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू.